नमस्कार सर्वांना. रुद्र सरळ सेवा या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत. तर आजचा व्हिडिओ आहे आपला 5 सप्टेंबर शिफ्ट 1 तलाठी 2023 मध्ये जे भरती झालेली आहे त्याच्या मराठी विषयाचे 25 मार्काचे जो पेपर होता त्या पेपरचं विश्लेषण आपण आज करणार आहोत. आपल्या चॅनलवर याच्या पहिले 4 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. शिफ्ट वाईज व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. ज्यांनी कोणी पाहिले नसतील त्यांनी आपल्या चॅनलवर जाऊन ते बघायचे आहेत. त्याची प्लेलिस्ट तयार केलेली आहे. त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघू शकता. चला तर मग सुरू करूया आजचा आपला पहिला व्हिडिओ. पहिला प्रश्न. तर प्रश्न क्रमांक 1 आहे, योग्य जोडी असलेला पर्याय ओळखा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1, त्याचे वृत्तपत्र वाचून झाले, भावे प्रयोग. ऑप्शन नंबर 2, आज लवकर उजाडले, कर्मणी प्रयोग. ऑप्शन नंबर 3, शिकाऱ्याने शिकार केली, कर्तरी प्रयोग. ऑप्शन नंबर 4, पक्षी आकाशात उडाला, कर्तरी प्रयोग. तर याचं करेक्ट आन्सर इथं दिलेलं आहे ऑप्शन नंबर 4, पक्षी आकाशात उडाला. तर वाक्य आहे, पक्षी आकाशात उडाला, आकाशात उडाला. तर या वाक्यामध्ये आपल्याला सगळ्यात पहिले प्रयोग ओळखताना सगळ्यात पहिले आपल्याला कर्ता वाक्यामधला, त्यानंतर कर्म आणि त्यानंतर क्रियापद ओळखणं खूप गरजेचं असतं. तर कर्ता कुठला आहे, क्रियापद कोणता आहे, कर्म कोणता आहे हे आपण ओळखूया. तर कर्ता ओळखताना क्रियापदाला नारा, नारी, नारे प्रत्यय जोडून काय, कोण किंवा यांनी प्रश्न विचारायचा तर आपल्याला कर्ता मिळतो. जसं की उडणारा कोण आहे इथे, पक्षी. तर त्यामुळे आपल्याला कर्ता मिळालेला आहे इथं पक्षी. उडणारा कोण आहे, पक्षी. हा झाला कर्तावाद या वाक्याचा. त्यानंतर उडालेला काय आहे इथं, उडालेला पण पक्षी आहे. तर याला पण आपण म्हणू शकतो कर्म नाही आहे या वाक्यात, हा कर्ताच आहे. आणि क्रियापद आहे उडाला. म्हणजेच काय, या वाक्यामध्ये कर्म नसल्यामुळे हे वाक्य हे अकर्मक कर्तरी प्रयोगाचं आहे. म्हणजे विदाऊट कर्माचं हे वाक्य आहे. वाक्यामध्ये कर्म नाही आहे, त्यामुळे अकर्मक कर्तरी प्रयोग यामध्ये आपण म्हणू शकतो. तर कर्तरी प्रयोगामध्ये जो कर्ता असतो तो प्रथमेच असतो आणि कर्त्याला कुठलेही प्रत्यय नसतात. कर्त्याला कुठलेही प्रत्यय नसतात. त्यामुळे याचं करेक्ट आन्सर आहे कर्तरी प्रयोग. जसं की ऑप्शन नंबर 3 मध्ये आपण बघू की शिकाराने शिकार केली. करणारा कोण आहे इथे, शिकारी. पण या वाक्यामध्ये कर्त्याला ने प्रत्यय लागलेला आहे. त्यामुळे हे वाक्य कर्तरी प्रयोगामध्ये येणार नाही. त्यानंतर आज लवकर उजाडले, हे झालं भावी प्रयोगाचं वाक्य, त्यामुळे हे पण नाही येणार. आणि त्याचे वृत्तपत्र वाचून झाले, हा पण ऑप्शन चुकीचा आहे. त्यामुळे याचं करेक्ट आन्सर आपण सांगू शकतो ऑप्शन नंबर 4 याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 बघूया आपण. जनसंमर्द या शब्दाचा अर्थ काय, त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1, जनमत. ऑप्शन नंबर 2, जनसंपर्क. ऑप्शन नंबर 3, जनसागर. ऑप्शन नंबर 4, जनाधार. तर सगळ्यात पहिले आपल्याला माहीत पाहिजे जनसंमर्द या शब्दाचा अर्थ. जसं की इथं दिलेला आहे, खूप मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी होऊन चेंगराचेंगरी होणे. म्हणजेच काय, की एकाच ठिकाणी लोकांचे जमा होणे. जमाव आणि भरपूर प्रमाणात, मोठ्या प्रमाणात लोक एकाच ठिकाणी जमा होणारे, त्याला आपण जनसागर सुद्धा म्हणू शकतो. त्याचाच अर्थ आहे जनसंमर्द या शब्दाचा अर्थ. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 3, पुढीलपैकी भाऊ या शब्दाचा योग्य नसलेला अर्थ निवडा. तर प्रश्न आपल्याला काय म्हणतोय, की भाऊ हा शब्द आहे, त्याचा योग्य नसलेला अर्थ निवडायचा आहे आपल्याला. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1, हात. ऑप्शन नंबर 2, भुजा. ऑप्शन नंबर 3, कर. ऑप्शन नंबर 4, भाऊ. तर भाऊचा योग्य नसलेला शब्द, त्याचं करेक्ट आन्सर आहे भाऊ. बाकीचे जे आहेत ऑप्शन्स ते समानार्थी शब्द आहेत भाऊच्या. जसं की हात आहे, भुजा आहे, कर. याला आपण भाऊ म्हणू शकतो. पण ऑप्शन नंबर 4 मध्ये भाऊ हा एकदम वेगळा आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 याचा करेक्ट आन्सर आपण सांगू शकतो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 4, पुढीलपैकी गद्य वाक्य रचनेच्या दृष्टीने योग्य वाक्य ओळखा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1, चैत्रातल्या पर्णशोभेचे आणि फळशोभेचे वर्णन आंब्या फणसाशिवाय पूर्ण होणार नाही. ऑप्शन नंबर 2 आहे, चैत्रातल्या पर्णशोभेचा आणि फळशोभेचा वर्णन आंब्या फणसाशिवाय पूर्ण होणार नाही. ऑप्शन नंबर 3 आहे, चैत्रातल्या पर्णशोभेच्या
आणि फळशोभेच्या वर्णन आंब्या फणसाशिवाय पूर्ण होणार नाही. ऑप्शन नंबर 4 आहे चैत्रातल्या पर्णशोभेला आणि फळशोभेला वर्णन आंब्या फणसाशिवाय पूर्ण होणार नाही. तर याचं करेक्ट आन्सर इथं आहे ऑप्शन नंबर 1, जे की चैत्रातल्या पर्णशोभेचे आणि फळशोभेचे वर्णन आंब्या फणसाशिवाय पूर्ण होणार नाही. हे करेक्ट का आहे? तर आपण वाक्य जे ग्रामॅटिकली आपण जसं वाचतो मराठी, त्याच्यामध्ये आपण चैत्रातल्या पर्णशोभेचे म्हणतो आणि फळशोभेचे म्हणतो. तर बाकी ऑप्शनमध्ये फळशोभेचा नाही म्हणत आपण, फळशोभेचा पण नाही म्हणत, पर्णशोभेचा पण नाही म्हणत, शोभेच्या पण म्हणत नाही, शोभेच्या पण नाही म्हणत. शोभेला नाही म्हणत, शोभेला नाही नाही म्हणत. वाक्यानुसार, अर्थानुसार पहिलं ऑप्शन हे करेक्ट आहे. त्यामुळे याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 5वा. पुढील वाक्यात गाळलेल्या जागी सर्वात योग्य शब्द ओळखा. ही जागा प्राण्यांसाठी योग्य डॅश नाही. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 अडेलतट्टू, ऑप्शन नंबर 2 अधिकृत, ऑप्शन नंबर 3 अधिवास, ऑप्शन नंबर 4 अंमलबजावणी. तर वाक्य काय? ही जागा प्राण्यांसाठी योग्य अधिवास नाही. तर रिकाम्या जागी अधिवास हे याचं करेक्ट आन्सर आहे. अधिवास म्हणजे काय? जी प्राण्यांसाठी प्राणी जिथे राहतात किंवा माणसे जिथे राहतात त्याला अधिवास म्हणतो आपण. अधिवास म्हणजे काय? जिथे प्राणी, पक्षी यांचा वास आहे. वास म्हणजेच जिथं प्राणी, पक्षी हे राहतात किंवा वागतात, खेळतात, बागडतात त्यांना आपण अधिवास म्हणतो. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 याचं करेक्ट आन्सर आहे. अडेलतट्टू येणार नाही, अधिकृत येणार नाही आणि अंमलबजावणी सुद्धा येणार नाही. त्यामुळे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6वा. घोडे मारणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ ओळखा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 प्रगती होणे, ऑप्शन नंबर 2 प्रवासाला जाणे, ऑप्शन नंबर 3 नुकसान करणे, ऑप्शन नंबर 4 वेगाने जाणे. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 नुकसान करणे. घोडे मारणे याचं करेक्ट आन्सर आहे नुकसान करणे. नुकसान करणे. आपण एखाद्या वेळेस एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या माणसाला सहज बोलता बोलता म्हणतो की की माझं मी काय तुझं घोडं मारलं होतं, जो की तू मला शिव्या देतोस किंवा तू माझे नुकसान केले. म्हणजेच काय याचा अर्थ काय म्हणायचा असतो आपलं, की मी काय तुझं नुकसान केलं, की तू मला असं बोललास, तू मला असं केलंस. त्यामुळे याचं करेक्ट आन्सर आहे आपण नुकसान करणे. ही दैनंदिन जीवनात पण आपण ही म्हणीचा वापर हा आपण करतो. त्यामुळे याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 नुकसान करणे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 7वा. दृष्टीआड सृष्टी या म्हणीचा अर्थ कोणता? त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 दृष्टी गेल्यावर सृष्टी दिसणे, ऑप्शन नंबर 2 नजरेआड उत्तम गोष्टी असणे, ऑप्शन नंबर 3 उत्तम दृष्टी असणे, ऑप्शन नंबर 4 नजरेआड असलेल्याकडे दुर्लक्ष करणे. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 नजरेआड असलेल्याकडे दुर्लक्ष करणे. दृष्टीआड सृष्टी म्हणजेच काय? जे की आपल्याला दिसत नाही, जे आपल्याला दिसत नाही त्याकडे आपण काय करतो? दुर्लक्ष करतो. दुर्लक्ष करतो. या म्हणीचा असा हा अर्थ होतो. दृष्टीआड सृष्टी म्हणजेच काय? की नजरेआड असलेल्याकडे दुर्लक्ष करणे. म्हणजे जे आपल्याला दिसत नाही त्याकडे आपण दुर्लक्ष करतो. त्यामुळे याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 4 नजरेआड असल्याकडे दुर्लक्ष करणे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8वा. भारतीय ज्ञानपीठाच्या मूर्तिदेवी पुरस्काराने सन्मानित साहित्यिक कोण आहेत? त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 रणजित देसाई, ऑप्शन नंबर 2 विंदा करंदीकर, ऑप्शन नंबर 3 शिवाजी सावंत, ऑप्शन नंबर 4 विश्वास पाटील. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 विंदा करंदीकर. विंदा करंदीकर यांचं पूर्ण नाव आहे गोविंद विनायक करंदीकर आणि त्यांचे काही गाजलेली जे पुस्तके, कादंबऱ्या आहेत ते इथे दिलेले आहेत. जसं की परीक्षेच्या दृष्टिकोनात खूप महत्त्वाचे आहेत. अष्टदर्शन हे त्यांचं महत्त्वाचं पुस्तक आहे. श्वेतगंगा, ध्रुपद, युरुपिका, जात, मृदगंध, आदिमाया, अजबखाना, अडमतडम, एकदा काय झाले, परी ग परी, 7 एके 7, सश्याचे कान हे त्यांचे काही गाजलेले म्हणजे इम्पॉर्टंट परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे असे काही साहित्य आहे, जे इथे सांगितलेले आहे. परत एकदा सांगतो, विंदा करंदीकर यांचं पूर्ण नाव आहे गोविंद विनायक करंदीकर.
त्यांची पुस्तके आहेत अष्टदर्शने, श्वेतगंगा, ध्रुपद, युरोपिका, जात, बुद्धगंध, आदिमाया, अजबखाना, अडमतडम, एकदा काय झाले, परी ग परी, 7 एके 7 आणि सस्याचे कान. त्यामुळे करेक्ट आन्सर आहे विंदा करंदीकर. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 9. वाक्यातील योग्य उपयोग ओळखा. झुंजू-मुंजू होणे. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1, झुंजू-मुंजू झाले आणि मी बाहेर पडलो. ऑप्शन नंबर 2, त्या दोघांचे झुंजू-मुंजू झाले. ऑप्शन नंबर 3, बैलाला झुंजू-मुंजू झाले. आणि ऑप्शन नंबर 4, वादविवादांमुळे गावकऱ्यांमध्ये झुंजू-मुंजू झाले. तर झुंजू-मुंजू झाले याचा सगळ्यात पहिले आपल्याला अर्थ माहीत पाहिजे, की झुंजू-मुंजू म्हणजे होणे म्हणजेच काय, की एकदम पहाट होणे. पहाट होणे. पहाट होणे म्हणजेच काय? सकाळ होणे म्हणतो आपण. दिवस उगवणे. दिवस उगवणे असं पण त्याला म्हणू शकतो आपण. म्हणजेच काय, या वाक्यामध्ये काय म्हणले, की सकाळ झाली आणि मी बाहेर पडलो. म्हणजेच काय, पहाट झाली आणि मी बाहेर पडलो. दिवस उगवला आणि मी बाहेर पडलो. त्यामुळे याचा करेक्ट वापर या वाक्प्रचाराचा या वाक्यात केलेला आहे. ते आहे ऑप्शन नंबर 1 मध्ये. त्यामुळे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 10. पुढील वाक्यात गाळलेल्या जागी सर्वात योग्य शब्द ओळखा. पक्ष्यांचा थवा जमिनीवरून आकाशात डॅश डॅश. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 बसला, ऑप्शन नंबर 2 धावला, ऑप्शन नंबर 3 झेपावला, ऑप्शन नंबर 4 उतरला. तर पक्ष्यांचा थवा जमिनीवरून आकाशात काय झाला? झेपावला. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 झेपावला. झेपावणं म्हणजेच काय, की जमिनीवरून, ही जमीन आहे, जमिनीवरून आकाशात झेप घेणे म्हणजे झेपावणे. जर हेच जर वाक्य आकाशातून जमिनीवरून असलं असतं, तर इथं उतरला हे इथं आपण ऑप्शन घेतला असता. परंतु जमिनीवरून तो आकाशात चाललाय. त्यामुळे झेपावला हे याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 11. ऊत येणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता? त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 कमी होणे, ऑप्शन नंबर 2 उणे येणे, ऑप्शन नंबर 3 अतिरिक्त होणे, ऑप्शन नंबर 4 खराब होणे. तर ऊत येणे म्हणजे काय? अतिरिक्त होणे. एखाद्या गोष्टीचा अतिरेक होणे. अतिरेक होणे म्हणजेच काय? ती गोष्ट प्रमाणापेक्षा खूप जास्त त्याचा खूप जास्त होणे, त्यालाच म्हणू शकतो आपण अतिरिक्त होणे. म्हणजेच काय? ऊत येणे असं म्हणू शकतो. प्रमाणापेक्षा जास्त झालं की त्याचा अतिरेक होतो. त्यामुळे त्याचा ऑप्शन्स आहे, करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 3. त्यानंतर प्रश्न क्रमांक 12. निर्दोष या शब्दाचा समानार्थी शब्द नसलेला शब्द ओळखा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 दोषरहित, ऑप्शन नंबर 2 दोषहीन, ऑप्शन नंबर 3 निर्मळ, ऑप्शन नंबर 4 दोषवान. निर्दोष हा शब्द आहे. या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द आपल्याला ओळखायचा आहे. नसलेला शब्द. तर निर्दोष निर्दोष याचा समानार्थी नसलेला शब्द म्हणजेच काय? विरुद्धार्थी शब्द. तर त्याचं करेक्ट ऑप्शन आहे दोषवान. दोषवान हे त्याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 4. आणि बाकीचे जे ऑप्शन आहेत, दोषरहित याचा समानार्थी म्हणू शकतो आपण. दोषहीन त्याला पण निर्दोषच्या समानार्थी म्हणू शकतो. आणि निर्मळ हा नाही आहे समानार्थी, हा वेगळा शब्द आहे. त्यामुळे याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 दोषवान. निर्दोषच्या समानार्थी नसलेला शब्द. त्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 13. विनम्र या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 अबोल, ऑप्शन नंबर 2 लीन, ऑप्शन नंबर 3 लाजरा, ऑप्शन नंबर 4 गर्विष्ठ. त्याचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 लीन. तर विनम्र या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायचा आपलं. जसं की विनम्रच्या समानार्थी शब्द दुसरे काही इथे आहेत. जसं की विनम्रला आपण नम्र म्हणू शकतो, अगत्यशील म्हणू शकतो, आदरयुक्त, विनीत, विनयशील, सभ्य आणि सौम्य हे त्याचे समानार्थी शब्द आहेत विनम्रचे. तर ऑप्शनमध्ये दिलेलं आहे लीन, हे पण करेक्ट आन्सर आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 याचं करेक्ट आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 14. खिन्न या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 परान्न,
ऑप्शन नंबर 2 आसन्न, ऑप्शन नंबर 3 प्रसन्न, ऑप्शन नंबर 4 दुःखी. तर खिन्न या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे इथं. खिन्न म्हणजेच काय? त्याला आपण म्हणू शकतो दुःखी म्हणू शकतो, उदास म्हणू शकतो खिन्नला. तर याचा विरुद्धार्थी शब्द म्हणजेच प्रसन्न. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 याचं करेक्ट आन्सर आहे, प्रसन्न. त्यानंतर पुढचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 15वा. देशभक्ती शब्दाचा समास ओळखा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 कर्मधारय, ऑप्शन नंबर 2 द्वितीय तत्पुरुष, ऑप्शन नंबर 3 सप्तमी तत्पुरुष आणि ऑप्शन नंबर 4 षष्ठी तत्पुरुष. तर शब्द आहे देशभक्ती. देशभक्ती याचा जर आपण विग्रह केला तर याचा विग्रह होतो देशाची भक्ती. देशाची भक्ती. देशभक्ती म्हणजेच काय? देशाची भक्ती. त्यामुळे हा तत्पुरुष समासाचं उदाहरण आहे आणि त्यामध्ये तत्पुरुष समाजामध्ये विभक्ती तत्पुरुष समासाचं उदाहरण आहे. विभक्ती तत्पुरुष समासामध्येच षष्ठी तत्पुरुष समासाचं उदाहरण आहे. कारण की देशाची हा जो विग्रह केल्यावर आपण जो अव्यय लागतो चा, ची, चे जे षष्ठी विभक्तीचे जे प्रत्यय आहेत, त्यामुळे इथे आपण सांगू शकतो की हा षष्ठी तत्पुरुष समास आहे. जसं की इथे मी सांगितलेलं आहे तत्पुरुष समास कसा ओळखायचा. तत्पुरुष समासामध्ये दुसरे पद हे महत्त्वाचे असते. जसे की देशभक्तीमध्ये भक्ती हे सेकंड जे पद आहे ते महत्त्वाचं आहे. देशभक्तीमध्ये देशभक्तीमध्ये हे जे दुसरं पद आहे आणि हे पहिलं पद आहे देशाची भक्ती. दुसरं पद महत्त्वाचं आहे आणि अर्थाच्या दृष्टीने गाळलेला शब्द विग्रह करताना घालावा लागतो. जसे की विग्रह याचा काय होतो देशाची भक्ती. तर चा, ची, चे हे जे प्रत्यय आहेत, हा प्रत्यय लावावा लागतो त्याचा विग्रह करताना. त्यामुळे अर्थाच्या दृष्टीने गाळलेला शब्द विग्रह करताना तो घालावा लागतो. त्यामुळे याला आपण तत्पुरुष समास म्हणू शकतो. आणि याच्यामध्ये तत्पुरुष समासामध्ये विभक्ती तत्पुरुष आहे आणि षष्ठी तत्पुरुष आहे. जसं की काही इथं मी एक्झाम्पल दिले आहे. जसं की सुख प्राप्त, तर त्याचा विग्रह आहे सुखाला प्राप्त, ही आहे द्वितीय विभक्ती तत्पुरुष समास. जसं की याला ला प्रत्यय लागलेला आहे विभक्ती द्वितीय विभक्तीचा. कर्मवीर आहे, कर्माने वीर तृतीय विभक्ती तत्पुरुष समास आहे. जसं की याला ने हा प्रत्यय विग्रह करताना लावावा लागतो. देवघर आहे, देवासाठी घर चतुर्थी विभक्ती तत्पुरुष समास आहे. चोर भय, चोरांपासून भय पंचमी विभक्तीचं इथं आपल्याला हे लावावं लागतं, अव्यय लावावा लागतो. त्यामुळे आणि देवपूजा, देवाची पूजा षष्ठी विभक्ती आणि पानकोंबडा, पाण्यातील कोंबडा सप्तमी विभक्ती. हे याचे काही उदाहरण मी इथे दिलेले आहे. त्यामुळे याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 षष्ठी तत्पुरुष समास. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया आपण, प्रश्न क्रमांक 16वा. विमल या शब्दाचा विरुद्धार्थी नसलेला शब्द ओळखा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 मलिन, ऑप्शन नंबर 2 मळके, ऑप्शन नंबर 3 अस्वच्छ आणि ऑप्शन नंबर 4 स्वच्छ. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 स्वच्छ. विमल या शब्दाचा विरुद्धार्थी नसलेला शब्द म्हणजेच काय, समानार्थी शब्द विचारायचा. तर सांगायचा इथं. तर विमल म्हणजेच काय, स्वच्छ. जसं की मलिन, मळके आणि अस्वच्छ हे त्याचे समानार्थी शब्द आहेत. नाही सॉरी, विरुद्धार्थ. मलिन, मळके आणि अस्वच्छ हे त्याचे म्हणजेच काय की त्याचे समानार्थी शब्द आपल्याला सांगायचे आहेत. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 याचं करेक्ट आन्सर इथं आपण सांगू शकतो. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 17वा. अयोग्य जोडी ओळखा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 मिथ्या, सत्य, ऑप्शन नंबर 2 राजमार्ग, आडमार्ग, ऑप्शन नंबर 3 मृदू, मऊ, ऑप्शन नंबर 4 मोकळीक आणि बंधन. तर अयोग्य जोडी इथे ओळखायची आपल्याला. त्याचा करेक्ट आन्सर आहे मृदू, मऊ. म्हणजेच काय, मृदू म्हणजेच काय, मऊ, मुलायम म्हणू शकतो. हा त्याचा समानार्थी शब्द आहे. तर इथं दिलेला आपलं विरुद्धार्थी. त्यामुळे याचं करेक्ट आन्सर अयोग्य ओळखायचं आपल्याला. जसं की मिथ्या, मिथ्या म्हणजेच काय, खोटं. त्याचा विरुद्धार्थी शब्द सत्य आहे, बरोबर आहे. राजमार्ग,
त्याचा विरुद्धार्थी शब्द आडमार्ग बरोबर आहे. मोकळीक आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे बंधन. त्यामुळे हे 3 ऑप्शन इथे बरोबर आहेत. पण मृदू आणि मऊमध्ये हे दोन्ही समानार्थी शब्द आहेत. पण इथं दिले विरुद्धार्थी शब्द. त्यामुळे त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 18वा. अयोग्य जोडी ओळखा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 भोळा, कपटी. ऑप्शन नंबर 2 बातमी, वार्ता. ऑप्शन नंबर 3 गाऱ्हाणे, तक्रार. ऑप्शन नंबर 4 भूषण, दागिना. अयोग्य ओळखायचे आहे, तर याचे बाकीचे जे 3 ऑप्शन आहेत हे समानार्थी शब्द आहेत. जसं की बातमीला आपण वार्ता सुद्धा म्हणू शकतो, गाऱ्हाणेला तक्रार पण म्हणू शकतो, भूषणला दागिना पण म्हणू शकतो. पण भोळा आणि कपटी यामध्ये या दोन्ही शब्दाची सांगड लागत नाहीये इथे. त्यामुळे याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 भोळा, कपटी. अयोग्य ओळखायचे आपल्याला. त्यामुळे याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1. त्यानंतर पुढचा शब्द पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 19वा. पुढीलपैकी गद्य वाक्यरचनेच्या दृष्टीने योग्य वाक्य ओळखा. ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 पुस्तकांची वाट पाहून एक गंमत होती. ऑप्शन नंबर 2 पुस्तकांची वाट पाहण्यात एक गंमत होता. ऑप्शन नंबर 3 पुस्तकांची वाट पाहणाऱ्या एक गंमत होती. आणि ऑप्शन नंबर 4 पुस्तकांची वाट पाहण्यात एक गंमत होती. म्हणजे काय, व्याकरण दृष्ट्या किंवा शब्दाच्या जे आपण सांगड घातली त्यानुसार करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4. आपण म्हणतो की पुस्तकांची वाट पाहण्यात एक गंमत होती. हे शब्दाच्या आणि अर्थाच्या दृष्टिकोनातून हे करेक्ट आपण वाक्य सांगू शकतो. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 20वा. खरडपट्टी या शब्दाचा अर्थ काय? त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 फरफटत नेणे. ऑप्शन नंबर 2 ठोसे मारणे. ऑप्शन नंबर 3 समाचार घेणे. आणि ऑप्शन नंबर 4 खोडून काढणे. तर खरडपट्टी या शब्दाचा करेक्ट अर्थ आहे समाचार घेणे. समाचार घेणे. समाचार घेणे. खरडपट्टी काढणे. म्हणजेच काय, एखादे शिक्षक काय करतात, विद्यार्थ्याची खरडपट्टी काढतात किंवा एखादे पालक, आई वडील एखाद्या मुलाची किंवा मुलीची खरडपट्टी काढतात. खरडपट्टी काढतात म्हणजेच काय, त्याने जर काही वाईट वागलं असन, काही केलं असन तर त्याचा समाचार घेतात. त्यालाच आपण म्हणतो खरडपट्टी काढणे. याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 समाचार घेणे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 21वा. पुढील पर्यायापैकी कर्मणी प्रयोगाचे वाक्य ओळखा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 लोकांनी शाबासकी दिली. ऑप्शन नंबर 2 लोकांनी नेत्याला निवडून दिले. ऑप्शन नंबर 3 लोक मतदान करतात. ऑप्शन नंबर 4 लोक प्रवास करतात. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 लोकांनी शाबासकी दिली. लोकांनी शाबासकी दिली. तर कर्मणी प्रयोगामध्ये काय होतं, कर्म प्रथमित असतं, कर्माला प्रत्यय नसतात आणि कर्त्याला प्रत्यय असतात. जसं की या वाक्यामध्ये लोकांनी शाबासकी दिली. तर या वाक्यामध्ये कर्ता कोणता आहे, कर्म कोणता आहे आणि क्रियापद कोणतं आहे हे ओळखणं खूप महत्त्वाचं आहे. जसं की वाक्यामध्ये कर्ता कोणता आहे, दिलेली काय, देणारी काय, शाबासकी. दिलेली काय, शाबासकी. आणि तर देणारे कोण, नारा नारी नारे प्रत्यय लावून आपण हे विचार, देणारे कोण इथं लोक आहेत. तर लोकाला हा नी प्रत्यय लागलेला आहे. म्हणजेच काय, कर्त्याला प्रत्यय असतात. तर प्रत्यय असू पण शकतात, प्रत्यय नसू पण शकतात, पण या वाक्यात प्रत्यय आहे. त्यामुळे आणि दिलेली काय इथं शाबासकी. तर हे झालं कर्म आणि दिली हे काय आहे क्रियापद. त्यामुळे प्रथम कर्म हे प्रथमेत असतं, शाबासकी हे प्रथमेत आहे आणि कर्त्याला प्रत्यय आहे नी प्रत्यय. त्यामुळे पहिलं वाक्य हे आपलं करेक्ट आहे. त्यामुळे आपण म्हणू शकतो इथं हा कर्मणी प्रयोगाचं हे वाक्य आहे, लोकांनी शाबासकी दिली. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 22वा. पार आणि शिवार हा ललित लेख संग्रह कोणाचा आहे? त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 दत्ता पाटील.
ऑप्शन नंबर 2 दत्ता भोसले, ऑप्शन नंबर 3 माधव विचारे, ऑप्शन नंबर 4 ऐश्वर्या पाटेकर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 दत्ता भोसले, म्हणजेच दशरथ तायप्पा भोसले यांचा पार आणि शिवार हा ललित लेख संग्रह आहे. जसं की त्यांचे पार आणि शिवार शिवाय दुसरे पण काही पुस्तके आहेत जी महत्त्वाची आहेत परीक्षेच्या दृष्टिकोनातून. जसे की परिघावरची माणसं, पाठराखण, पाळत, इथे फुलांना मरण, जन्मता, अग अग म्हशी, चावडीवरचा दिवा आणि मनस्विनी ही त्यांची काही महत्त्वाची पुस्तके पण आहेत दशरथ तायप्पा भोसले यांची. त्यामुळे याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 दत्ता भोसले, म्हणजेच दशरथ तायप्पा भोसले. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 23वा. पुढीलपैकी गद्य वाक्य रचनेच्या दृष्टीने योग्य वाक्य ओळखा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 ते प्रवासी 2 शिरले आपल्या डब्यात. ऑप्शन नंबर 2 डब्यात ते 2 प्रवासी शिरले आपल्या. आणि ऑप्शन नंबर 3 ते 2 प्रवासी आपल्या डब्यात शिरले. आणि ऑप्शन नंबर 4 ते आपल्या डब्यात शिरले 2 प्रवासी. तर वाक्यरचनेच्या दृष्टीने करेक्ट इथं ऑप्शन्स आहे ऑप्शन नंबर 3 ते 2 प्रवासी आपल्या डब्यात शिरले. हा सोपा प्रश्न आहे एकदम, म्हणजे वाचलं की आपल्याला कळून जातं, ऑप्शन वाचलं की कळून जातं. त्यामुळे करेक्ट आन्सर आहे इथे ऑप्शन नंबर 3 ते 2 प्रवासी आपल्या डब्यात शिरले. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 24वा. लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या आत्मचरित्राचे नाव काय? त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 झोका, ऑप्शन नंबर 2 फू बाय फू, ऑप्शन नंबर 3 अरे संसार संसार, ऑप्शन नंबर 4 फुगडी. तर विठ्ठल उमप यांच्या आत्मचरित्राचे नाव आहे फू बाय फू. ऑप्शन नंबर 2 याचं करेक्ट आन्सर आहे. तर ते शाहीर आहेत, शाहीर विठ्ठल उमप. त्यांचे काही दुसरे पण पुस्तके आहेत जे की परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे आहेत. फू बाय फू हे त्यांचं आत्मचरित्र आहे. माझी वाणी भीमाचरणी हे त्यांचं एक पुस्तक आहे. रंगशाहिरीचे हे एक त्यांचं पुस्तक आहे. आणि त्यांनी काही नाटके पण लिहिलेली आहेत, जसं की अरे संसार संसार, खंडोबाचं लगीन, दार उघड बया दार उघड. हे पण शाहीर विठ्ठल उमप यांची नाटके आहेत, ही परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची आहेत. त्यानंतर शेवटचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 25वा. अव्ययीभाव समासाचे उदाहरण ओळखा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 बिनतक्रार, ऑप्शन नंबर 2 गावदेवी, ऑप्शन नंबर 3 देवपूजा आणि ऑप्शन नंबर 4 ज्ञानयज्ञ. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 बिनतक्रार. हे अव्ययीभाव समासाचे उदाहरण आहे. तर अव्ययीभाव समासामध्ये काय होतं नेमकं? कसा ओळखायचा अव्ययीभाव समास? तर अव्ययीभाव समासामध्ये जे पहिले पद आहे ते महत्त्वाचं असतं. आणि जे पहिल्या पदाचा उपयोग जो आहे तो क्रियाविशेषणासारखा होतो. क्रियाविशेषणासारखा होतो किंवा जे पहिलं जे पद आहे त्या पहिल्या पदाला जसं की बे, दर, बेश, बेशक आहे, गैर, बिन हे फारसी उपसर्ग लागलेले असतात किंवा वाक्याची द्विरुक्ती झालेली असते. द्विरुक्ती म्हणजेच काय? परत-परत हे दोन्ही वाक्य आलेले असतात. जसं की वारंवार आहे, पानोपानी आहे, दारोदार. हे जर असतील तर ते पण आपण अव्ययीभाव समास तिथे झाला असं म्हणू शकतो किंवा त्या वाक्यामध्ये आ, यथा, प्रति हे संस्कृत उपसर्ग लागलेले असतात. जसं की या शब्दामध्ये बिनतक्रार या शब्दामध्ये बिन हा फारसी उपसर्ग इथे लागलेला आहे. बिन हा फारसी उपसर्ग लागून हा शब्द तयार झालेला आहे. त्यामुळे याला आपण याचं पहिलं पद जे आहे बिन हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे याला आपण अव्ययीभाव समास असं म्हणू शकतो. त्यामुळे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 बिनतक्रार हे अव्ययीभाव समासाचे उदाहरण आहे. तर आपण इथेच थांबूया. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि तुमच्या मित्र-मैत्रिणींना जे कोणी स्पर्धा परीक्षेची तयारी करतात त्यांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि तुमचे काय सजेशन असतील ते पण कमेंटच्याद्वारे तुम्ही सांगू शकता. आणि प्लेलिस्टमध्ये जे बाकीचे व्हिडिओ आहेत ते पण तुम्ही बघू शकता. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद सगळ्यांचा.